सोलापूर ते श्रीशैलम बस सेवेचा शुभारंभ गुरुवारी उत्साहात करण्यात आला। आंध्र प्रदेशातील श्रीशैलम इथं उगादी अर्थात गुढीपाडवा दिनी मोठा यात्रा उत्सव भरत असतो। या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील असंख्य भाविक भक्त हे श्रीशैलम इथं जात असतात। त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं सोलापूर ते श्रीशैलम बस सेवेचा शुभारंभ गुरुवारी पहाटे 5:30 वाजता सोलापूर बस स्थानक इथून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन शुभारंभ केला। या प्रसंगी सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाविकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन विनायक महिंद्रकर आणि सागर हिरेहब्बू यांनी संयुक्तपणे केलं आहे। सोलापूरकरांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन आणि सोलापूर परिवहन समितीच्या वतीने सोलापूर ते श्रीशैल ही एस.टी. बस सेवा आजपासून सुरू करण्यात येणार आहे। तर सोलापूरकर वासियांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जास्तीत जास्त सोलापूरकरच्या भक्तांनी याचा लाभ घ्यावा व श्रीशैलचे दर्शन घ्यावे। प्रथमतः एस.टी. महामंडळाचे मी आभार मानतो की पुनश्च एकदा तिने श्रीशैलमची बस सेवा सुरू केलेली आहे। सोलापूर हे सिद्धेश्वर महाराजांचं ग्रामदैवत आपण सर्व सोलापूरवासी आहोत, त्यामुळे श्रीशैलमची बस आणि श्रीशैलचं ते सोलापूरवासियांचं नातं हे शिष्याचं नातं आहे आणि बस सेवेमुळे सोलापुरातल्या नागरिकांसाठी एक सोयीचा असा प्रवास राहणार आहे। त्यामुळं ही गोष्ट आपल्या सोलापूरवासियांसाठी एक आनंदाची आहे। मी एस.टी. महामंडळाचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि सर्व भक्तांना आता आपल्याला श्रीशैलमला जायचा आनंद घेता येईल। धन्यवाद। सोलापूर श्रीशैलम ही एस.टी. बस पहाटे 5:30 वाजता सोलापूर बस स्थानक इथून सुटून सायंकाळी 7 वाजता श्रीशैलम इथं पोहोचते। या बसमध्ये पुशबॅक सीट असून मोबाईल चार्जरचीही व्यवस्था असल्याची माहिती चालक श्रीशैल शिरोळकर यांनी दिली। या प्रसंगी सहाय्यक वाहतूक निरीक्षक कोळी, वाहक जक्का, डेंगणे, चालक महाडिक आणि सिद्धेश्वर सेवा संस्थेचे सिद्धाराम एणगुरे, किसन गर्जे, शैलेश बाबुळगावकर, योगेश होळीमठ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती।